पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुलांसाठी आपण किती बदल करत जातो नाही? आपण बायकांना पूर्णपणे बदलूनच जातो। हेच बघ ना, श्रीधर गेल्यानंतर मी हट्टच धरला होता की तू पांढरी साडी नेसली पाहिजेस। या रीतिरिवाजांमध्ये आपण ना स्वतःला जखडूनच घेतो। तू खरंच खूप नशीबवान आहेस नूतन। वेदांसारखा मुलगा तुझ्या पोटी जन्माला आला। श्रीधर गेल्यानंतर तो माझ्याशी, घरातल्या नात्यातल्या मोठ्या माणसांशी भांडला आणि जिंकला, आणि तू रंगीत साड्या नेसायला लागलीस। मला खरंच वेदांचं खूप कौतुक वाटायला लागलं। तो फक्त हुशार बिझनेसमन नाहीये नूतन, त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे। तो प्रेमळ नाही असं फक्त भासवतो, पण खूप हळवा आहे ग तो। दिसू मात्र देत नाही। अगं बाई, मी एकटीच बोलतीये का? नाही, तू बोल। नाही म्हणजे न बोलता बरंच काही बोलून दाखवलंस। ही अशी साडी नेसून आवडलं मला। काय नाही, मला माझ्या मुलांचा अभिमान आहे। पण त्या एका प्रसंगाने माझे डोळे उघडले। म्हटलं मुलं मोठी झाली आहेत, स्वतंत्र विचार करायला लागली आहेत। त्यांना आता त्यांच्या आईच्या सल्ल्याची गरज नाहीये, तिला काही विचारायची गरज नाहीये, आणि तिला विश्वासात घेऊन सांगायची तर मुळीच गरज नाहीये। अगं बाई, तू ऐकून घे माझं। आज माझा मुलगा जीव द्यायला निघतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचा चेहरा येत नाही का ग? दुसरा मुलगा माझ्याशी सगळं लपवतो, माझी मुलगी माझ्याशी खोटं बोलते। नाही दुखावले जाणार का ग मी? नाही माझा जीव तडफडणार? सांग ना, कसं माफ करू मी यांना? अगं, आज मी माझा एक मुलगा गमावून बसले असते ही कल्पनाच मला सहन होत नाहीये। सांग ना, कशी शांत राहू? काय करू मी? तू जे काही करतेस ना नूतन, ते अगदी बरोबर करतेस, 100% बरोबर करतेस। बरेचदा अबोला हा जास्त प्रभावी असतो, आणि त्याचा जो व्हायला पाहिजे ना तो परिणाम झालाय। अगं, त्यांना त्यांची चूक कळलीये। हे बघ, मला मान्य आहे मुलं चुकली, अगदी 100 नाही 200% चुकली, मान्य आहे मला। पण मला एक सांग नूतन, तू त्यांना असं तोडू शकणार आहेस कायमचं? वेदांच्या सावलीत वाढलाय तो, त्यामुळे कदाचित मोकळेपणाने बोलू शकला नसेल। त्याला असं वाटलं असेल की प्रेमाचा विषय काढला तर दादा आपल्यावरती चिडेल। न्यूनगंड आहे त्याच्यात। वडाच्या सावलीमध्ये ना रोप कधीच वाढू शकत नाही। पण नूतन, तू आई आहेस ग त्याची। साधा फ्लू झाला तरी रात्र रात्र जागून काढली असतो त्याच्यासाठी। हा तर मानसिक आजार आहे ग, यामधून माणसाला बाहेर काढणं खूप कठीण असतं नूतन। अशी मुलं ना मनामध्ये एक समज करून घेतात की आपल्यावर कोणी प्रेमच करत नाही, आपल्याला कधी कोणी समजूनच घेणार नाही। नूतन अगं, नशिबाने विक्रांत वाचलाय, मग या सगळ्यातनं त्याला बाहेर नको का काढायला? आणि या सगळ्यावर रामबाण अगदी प्रभावी औषध म्हणजे आईची माया। श्रीधर गेल्यानंतर याच मुलांनी तुला आधार दिला होता ना, आता तू नकोस का त्यांचा आधार व्हायला? आपल्या वेदांकडे बघ, तुझ्यासाठी अख्ख्या जगाशी लढायला निघालेला हा मुलगा
सतत कामाचा ध्यास असणारा हा मुलगा बिथरलाय ग तो आज. शेवटी मुलं आहेत म्हणून आपण होत. वा, अरे तुझं घर खूप मोठं आहे. हे तू आम्हाला आधी कधीच सांगितलं नाही. आता आपण इथेच राहिलो असतो ना. पण हे काय, या चादरी कशाला टाकल्या त्याच्यावर? हे म्हणजे कसं वाटतं माहितीये का, फर्निचरची थडगी. इतके दिवस घर बंद होतं ना, म्हणून तसं ठेवलंय. तो थेरडा अण्णा, चला पण आपल्याच घरी येऊन बोलणी करायची होती. चला कामाला लागा. हे सगळं आम्ही आवरायचं? मग कोण करणार? 2 माणसं दिलेत ना मदतीला, मग लागा कामाला. चला चलो भाई चलो. आई खरंच माफ करू अगं ह्यांना. आई अगं, तू म्हणशील ती शिक्षा कबूल आहे, पण प्लीज हा बोला धरू नकोस ना. आई, तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. 9 महिने पोटात वाढवलंय रे मी तुला. एक आई जेव्हा बाळाला जन्म देते ना, तेव्हा ती आई म्हणून सुद्धा जन्माला येते रे. आणि त्या बाळाने जर जीव दिला ना, तर त्या आईचा सुद्धा आई म्हणून अंत होतो रे. अरे नाही समजणार ग. तुमचे वडील गेले तरी सुद्धा मी ठामपणे उभी राहिले, जगले. कारण तुझ्यासारखी भ्याड नाहीये मी. आणि तू एका मुलीसाठी जीव द्यायला निघालास. अरे ती मुलगी जिवंत आहेच ना, आणि लग्नही करतेय ना. प्रत्येक बाईसाठी तिचं बाळणपण म्हणजे एक दिव्य असतं रे. नवीन जन्म असतो तिचा. ती फक्त त्या बाळासाठी जगत असते रे. त्याच्यासाठी जेवत असते, त्याच्यासाठी सगळे पथ्य करत असते. तुमच्यासाठी काही कमी पायऱ्या शिजवल्या नाहीयेत मी मंदिराच्या. तुम्हाला माहित नसेल, पण एक बाई जेव्हा सोनोग्राफीला जाते ना, तेव्हा तिच्यासाठी प्रत्येक क्षण हा एका कठीण परीक्षेसारखा असतो. तिच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात, पण तसं स्वप्न पण असतात रे. तिची फक्त इतकीच इच्छा असते की तिचं बाळ नीट असावं, निरोगी असावं. एका बाईला आई होण्यासाठी काय यातना भोगायला लागतात ना, तुम्हाला कसं समजणार? आणि एक दिवस ते बाळ मोठं होतं आणि मग ठरवतं की आता बाळ सगळं संपवू. कोणी दिला रे तुम्हाला हा हक्क? एकदा सुद्धा आईचा विचार येत नाही का रे मनात तुमच्या? वेदांत, मला तू सावरलंस. हे घर जे उभं आहे ना, हे तुझ्यामुळे उभं आहे रे. पण तुझ्या लहान भावाची जबाबदारी मात्र तू नाही घेऊ शकलास.
मला मला अजूनही आठवतंय, छोटासा विक्रांत जेव्हा जन्माला आला होता ना, तेव्हा दादा म्हणून तू त्याला तुझ्या कुशीत घेतलं होतंस. आणि आज त्याच विक्रांतनी जीव देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र तू त्याला नाही थांबवू शकलास. भाऊ म्हणून कमी पडलायस तू. नाही आई, यात खरं तर दादाची काहीच चूक नाहीये. त्यानेच मला आधार दिला, मला माझी चूक दाखवून दिली. आई खरंच माफ कर ग. मी यापुढे त्या मुलीचा विचार सुद्धा मनात आणणार नाही. पण तू स्वतःला अजून त्रास नको करून घेऊस. नूतन, अगं तुझी मुलं खरंच खूप समजूतदार आहेत. आद्याने जर का मला फोन केला नसता ना, तर तुमच्यामध्ये हे जे शीतयुद्ध चाललंय ना, ते कुठपर्यंत गेलं असतं कुणाच ठाऊक. आई, प्लीज माफ कर ना आम्हाला. सुमन, चला चला, आटपा आटपा लवकर. झालं झालं. हा चला. चला, मुली नाही आल्या अजून. चला, हाका मारा. काय काय? नाही, अमूल्य मला माझे केस काळे करायला सांगत होती. करायला होती मी केस काळे. त्याचं काय आता? अहो, माझं कोणालाही हेवा वाटेल इतक्या सुंदर दिसताय तुम्ही. अगं, काहीतरीच तुमचं. खरंच. पुढे मुलींना हाका मारा. आली आली आली. नवरी मुलगी आली. आत्ताच सासरी चालली असं वाटतंय, नाही का? माझ्याकडे तर शब्दच नाहीयेत. सुंदर दिसतेस. काढा काढा, काय ती दृष्ट काढता, काय ती काढा आता लगेच. फार गोड दिसतेस का बा. हा या. आलेच. देवा, ताईला खरंच कोणाचीच दृष्ट न लागू आणि तिला मनातून जे जे हवंय ते ते मिळू दे. हाच आहे ना फ्लोर. हो, मी काय म्हणते, आपण जरा लवकर आलोय, आपण थांबूया का कुठेतरी चहा कॉफी वगैरे पीत? तुम्ही तिघी इतक्या पटकन तयार व्हाल मला कुठे माहिती होतं. बरं ठीक आहे, नाहीतरी आपण बँच्याच घरी आलो आहोत, आपल्याला बघून त्यांना आनंदच होईल. आणि तेवढाच वेळ मिळेल ना जास्तीचा बोलायला आपल्याला. आई, आणि तसंही आपण सांगून आलोय की ते येतात का कधी सांगून? हा, अगदी बरोबर बोललीस. म्हणून त्या दिवशी दोघांनाही परत पाठवलं होतं. पुरे आता. चला चला चला, जाऊया मग. अरे काय दारामध्ये झाडू पडलाय, आवरलं नाही का तुम्ही? आवरा पटापट, चला. हो हो, आवरतोय. अरे बापरे, हा म्हातारा लवकर आला वाटतं. आवरा आवरा पटापट, चला आवरा आवरा तुम्ही. हो 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 हो. आवरा.
नमस्कार. नमस्कार नमस्कार. या या या. आम्ही तुमची वाट बघत होतो. हा. राहू देत बूट राहू देत. नाही नाही नाही, चप्पल बाहेर. या या. नमस्कार अण्णा. या नमस्कार नमस्कार. नमस्कार सुमनताई, या. बसा बसा. अलभ्य लाभ अण्णा. अहो आज तुमच्यासारख्या थोर माणसाचे पाय यात आमच्या घराला लागले. वा. काय बोलताय तुम्ही? तुम्ही बसा तर, बसा बसा. हो हो. बसा. मी पाणी आणते. घर सापडायला काही अडचण नाही ना झाली? छे 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 छे, अजिबात नाही. आणि नागपूरमध्ये कुठलाही ॲड्रेस शोधताना मला तो मोबाईलवर वगैरे बघावा लागत नाही. तर तसा हिने आमच्या आरतीने मोबाईलवर काय तो मॅप वगैरे लावला होता. आजची पिढी आहे ना, मोबाईलवर जास्त भरोसा. म्हणून मी मोबाईल वापरतच नाही. मोबाईल मध्ये मॅप वगैरे पण बाबा माझे वापरत नाहीच. त्यांच्यासाठी मोबाईल म्हणजे परावलंबी होणं. मी स्वावलंबी आहे आणि आत्मनिर्भरतेवर माझा जास्त विश्वास आहे. वा. काय झालं अण्णा? नाही काय नाही. घर फारच छान आहे तुमचं. पण अशा वस्तू अशा नुकत्याच लावल्यासारख्या वाटतात. कधी एक्झॅक्टली राहायला कधी आलात तुम्ही? ऑगस्ट 2018. हे काय पेपर्स आहेत घरातले. या बसा बसा, दाखवतो तुम्हाला. या. घराचं ऍग्रीमेंट. आईला घर आवडलं मग आम्ही घेऊन टाकलं घर. अण्णा, हा माझा नवीन व्यवसाय. हळूहळू जम बसतोय. बघितलं ना अण्णा? अहो आमचा मुलगा आत्मनिर्भर आहे बरं का? हो. बाबा काही नाही हो अण्णा, मला ना शो ऑफ करायला फार आवडत नाही. म्हणजे आहे माझ्याकडे कार आहे, पण ती छोटी आहे. माझं म्हणणं असंच आहे की मन मोठं असावं लागतं. कार आणि घर लहान असलं तरी चालतं. घर कुठे लहान आहे? मस्त आहे घर तुमचं, हो ना ग? हो अण्णा, तुमची मुलगी या घरात येणार आहे. तुम्हाला माहिती असायला हवं मुलाची आर्थिक परिस्थिती कशी आहे. लपवा छप्पी करत नाही बरं का आम्ही. अहो संस्कार आहेत माझे. मी एक काम करतो, बँक पासबुक आणि बँकेचं माझं स्टेटमेंट आहे ना, ते तुम्हाला दाखवतो. नाही काही गरज नाही, बस राहू दे. बस बस बस. हो असं कसं अण्णा? अहो तुम्हाला कळलं पाहिजे तुमची मुलगी ज्या घरात जाणार आहे ती सुखात राहणार आहे की नाही. गौतम, अरे बाबा, सुखी राहण्यासाठी माणसाला पैसा लागत नाही. हा, आणि तसंही माझी मुलगी नवऱ्यावर अवलंबून राहणारातली नाहीच आहे. आणि काय तिचं सुख हे कुटुंबाच्या प्रेमात आहे. हा, आम्ही सुद्धा तिचे काही फार लाड केले नाहीत कधी. आपण तिला कधी दुखावलं नाही आम्ही. आणि आम्ही कायम आमच्या मुलींवरती हेच संस्कार केले की मुळात जास्तीच्या अपेक्षा ठेवायच्याच नाही. म्हणजे मग गरजा कमी होतात, आणि गरजा कमी झाल्या की तुम्हाला पैशाचा मोह कमी असतो, है की नाही? शेवटी शेवटपर्यंत मानाने जगणं हे महत्वाचं. हो ना? काय बरोबर ना सुमन? हो खरंय. तुम्हाला सांगते, आरती खूप काटकसर करते. हो. आणि जे काम करते ते अगदी मन लावून करते. आणि खरं सांगू का, आम्ही देखील तसे फारसे आधुनिक नाही आहोत.
पण तरी आमच्याकडे आमच्या मुलींना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि माझी खात्री आहे म्हणजे लग्न करून आमची आरती तुमच्या घरी आली की सगळ्या घराला अगदी थोड्या अवधीत ती आपलंसं करून टाकेल. बघा तुम्ही. आणि मी सुद्धा असं म्हणणारातला बाप नाही. लग्नानंतर मी मुलीच्या घरी पाणी सुद्धा पिणार नाही हे काय मला पटत नाही, अजिबात पटत नाही. पण शेवटी लग्न झालं तरी माझीच मुलगी आहे ना ती. मग आता लग्न झालं तिचं, माझं कर्तव्य संपलं, काम संपलं असं मी अजिबात म्हणणार नाही. म्हणजे लग्नानंतर सुद्धा तिला कधीही कसलीही अडचण आली तरी ती केव्हाही माझ्याकडे येऊ शकते. म्हणजे ती तिच्या सासरी जर सुखी नाहीये, खुश नाहीये असं जर मला दिसून आलं तर मी कायम तिच्या आधारासाठी उभा असेल, कायम माझा तिला सपोर्ट असेल. नाही का सुमन? हो हो अगदीच. अण्णा तुम्ही तर असं बोलताय की आज आपण पहिल्यांदाच भेटतोय. नाही नाही, कसं आहे काही काही गोष्टी स्पष्टपणे बोललेलं खूप चांगलं असतं. शेवटी आपली मुलगी कुठल्या घरात जाणार आहे हे प्रत्येक बापाला बघावंच लागतं ना, नाही का? अहो मुलीचं कन्यादान करायचं असतं ना. आता हे सुद्धा मला अजिबात पटत नाही. कन्यादान कसलं आलंय दान? अहो मुलगी म्हणजे काय मुखात जनावर आहे का? घर छान आहे तुमचं, म्हणजे अगदी छान ठेवलंय तुम्ही, एकदम नीटनेटकं. काय ना, मला सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागतात. चांगलंच आहे, पण घर म्हटलं की थोडासा पसारा असणारच ना. आता बघा म्हणजे कोणीतरी येणार म्हटलं की आपण घर कसं अगदी नीटनेटकं करून ठेवतो, पण ती तशी एखादी पिशवी दिसली ना की मग घराला घर पण येतं, नाही का हो?